प्रेमनये सांगता बोलता दाविता अनुभव चित्ता चित्त जाणे. ज्याला झालंय त्यालाच फक्त कळतं की काय कोणावर ते प्रेम झालेलं आहे. तुकोबारांचं शुद्ध आणि स्पष्ट प्रमाण आहे, सांगता येत नाही. प्रेम हे शब्दामध्ये व्यक्त करता येत नसतं, मात्र व्यक्त करण्याचं साधन शब्द आहे, हे दुर्दैव आहे. व्यक्त करण्याचं साधन शब्द हे दुर्दैव आहे. अर्थात दुर्दैव म्हणण्याचं कारण असं आहे की त्याला शब्दबद्ध करणं म्हणजे बांधणं आहे, मात्र व्यक्त केल्याशिवाय ते कळतही नाही. जोपर्यंत प्रेम व्यक्त होत नाही तोपर्यंत ते कळत नाही. नाथ महाराजांनी आपल्या पूर्वसुरींची जे काही चरित्र लिहिलेली आहेत, मग ते नामदेवरायांचं असेल, गोरोबा काकांचं असेल, सावता महाराजांचं असेल, चोखामेळा महाराजांचं असेल, या सगळ्या चरित्राचं मंडन नाथ महाराजांनी प्रेम व्यक्त करण्यासाठी शब्दाचाच आधार घेतलेला आहे. आणि या शब्दांचा आधार जर का नाथ महाराजांनी घेतला नसता तर त्यांचं प्रेम जे व्यक्त झालेलं आहे ते आपल्यापर्यंत यथार्थतेनं पोचलं नसतं. त्यांचं चरित्र आम्हाला उपलब्ध झालं नसतं, आणि ते चरित्र आम्हाला त्यांच्या लिखाणामुळे उपलब्ध झालं. आणि त्यांच्या लिखाणामुळे उपलब्ध झालेल्या त्या इकडे लक्ष द्या, माझ्याकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. विठ्ठल विठ्ठल हो ऐका, कीर्तन श्रवण करत असताना श्रवणाची काही लक्षणं आहेत, आपण लक्षात घ्या. आपण इथं कीर्तन श्रवण करायला आलेलो आहेत. कीर्तन श्रवण करणं म्हणजे काय? विश्वासु गुरुवाक्येषु स्वस्मिन् दीनत्व भावना मनोदोषजयश्चैव कथायां निश्चलामती एवमाधिकृतं चेत् स्यात् तदा वै श्रवणे फलम. श्रवणाचं फल आपल्याला केव्हा प्राप्त होतं? तुम्ही माझ्या येण्याच्या आधी येऊन बसलेला आहात, योग्य आहे. जो कोणी वक्ता या ठिकाणी गादीवरती नारदाच्या उभा असतो त्याच्या ठिकाणी गुरुभाव ठेवणं अपेक्षित आहे. विश्वासो गुरुवाक्येषु स्वस्मिन् दीनत्व भावना, स्वतःच्या ठिकाणी दीन भावना ही या वक्त्याच्या मुखातून आलेल्या शब्दानुसार आमचं कल्याण होणार आहे. मनोदोष जयश्चैव, मनामध्ये जे काही विचार किंवा विकार चालू असतील त्याच्यावरती विजय मिळवायचा. कथायाम निश्चलामती, ही कथेमध्ये निश्चल बसायचं. काय चाललंय काय नाही, कोण आलं कोण गेलं, कोण उठलं कोण बसलं, काही गरज नाही. स्वतःचं कल्याण करून घ्यायचं असेल तर फक्त वक्त्याकडे लक्ष द्यायचं. तुमचं काम नाही आहे की कोणी काही नियोजनाचा भाग आहे, नियोजनाची मंडळी ते पाहतील. तुम्ही कीर्तनाकडे लक्ष द्या. एवमाधिकृतं चेत् स्यात् तदा वै श्रवणे फलम, तेव्हा आपल्याला श्रवणाचं फल प्राप्त होतं. मी आपल्याला सांगत होतो की संत महात्मे या ठिकाणी नाथ महाराजांनी या चारही संतांचं चरित्र लिहिलेलं आहे. अर्थात या चारही संतांचं चरित्र जरी लिहिलेलं असलं तरी ज्ञानोबारायांच्या संबंधाने जो आदरभाव नाथ महाराजांच्या अंतःकरणामध्ये आहे तो देखील अनेक अभंगांच्या माध्यमातून व्यक्त स्वरूपामध्ये आपल्याला प्राप्त झालेला आहे. वानगी दाखल बोलायचं झालं तर कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा. चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा, चैतन्याचा जिव्हाळा माय बाप दरुशने हरे ताप, साधकाचा माय बाप दरुशने हरे ताप, साधकाचा माय बाप दरुशने हरे ताप, साधकाचा माय
महाराजांनी या शब्दांची रचना केली आहे, नाहीतर व्यक्त करण्याची गरज नाही आहे, व्यक्त आहे. दाखवल्याशिवाय ते समोरच्याला कळत नाही, म्हणून शब्दामध्ये बांधावं लागतं. कैवल्याचा पुतळा, कैवल्य म्हणजे मोक्ष आहे. मोक्षाचा पुतळा असू शकतो असं वाटतं तुम्हाला? मोक्षाचा पुतळा दगडाचा, मेणाचा, धातूचा, लाकडाचा पुतळा असू शकतो. कैवल्य म्हणजे मोक्ष आहे, अदृष्ट आहे, न दिसणार आहे. पण नाथ महाराजांनी न दिसणाऱ्या कैवल्याचा पुतळा असं वर्णन केलेलं आहे. अर्थात संत वाङ्मयामध्ये असे काही पुतळे आमच्या संत महात्म्यांनी सांगितलेले जे अव्यक्त विषयाचे आहेत, अदृश्य स्वरूपाचे आहेत. पंढरपुरीचा निळा लावण्याचा पुतळा. ज्ञानोबाराय पांडुरंगाचं वर्णन करतात. पंढरपूरचा जो पांडुरंग परमात्मा आहे तो लावण्याचा पुतळा आहे. आता इथे निळा म्हटलंय बरं का, इथे निळा म्हटलंय. आम्हाला संत महात्म्यांनी सांगितलंय ठाईचाची काळा अनादि बहु काळा. अनेक प्रमाणानं आपल्याला तो पांडुरंग परमात्मा काळा आहे असं ऐकायला मिळत आहे. मात्र ज्ञानोबाराय हे परमात्म्याच्या अत्यंत अंतरंग आहेत. एखाद्या माणसानं गडद निळ्या रंगाचा जर कपडा घातला तर तो लांबून काळा दिसतो, मात्र जवळ आल्यावर लक्षात येतं हा निळा आहे. लांबून परमात्मा आम्हाला काळा दिसतो, सावळा दिसतो, मात्र अत्यंत निकट आलेल्या ज्ञानोबारायांनी जाणलं की तो काळा नाहीये, तो निळा आहे. पण लावण्याचा पुतळा, पुतळा म्हणजे काय? आकार असतो पुतळ्याला. ऐका, तुकोबारायांचं एक प्रमाण आहे, जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा. दैव म्हणजे काय? भाग्य. भाग्याचा पुतळा तयार करता येतो का? पण तुकोबारायांनी सांगितलं भाग्याचा पुतळा आहे. मग आता याचं चिंतन कसं काय, याची संगती कशी लावायची? ऐका, जो भक्तीचं वर्म जाणतो त्याच्याकडे बघितल्याच्या नंतर कळणार आहे की दैव दैव म्हणजे काय, भक्ती भक्ती म्हणजे काय. जो भगवंताची भक्ती करणं जाणतो त्याच्याकडे तुम्ही बघा, म्हणजे प्रत्यक्ष दैव म्हणजे काय तुम्हाला कळेल. लावण्य बघायचं आहे, पंढरपूरला जा, पांडुरंगाकडे बघा, म्हणजे प्रत्यक्ष लावण्य म्हणजे काय तुम्हाला पाहायला मिळेल. त्याचा पुतळा बनवता येत नाही, पण तिथे जाऊन बघा, त्या पांडुरंग परमात्म्याला लावण्य म्हणजे काय ते कळेल. तसं कैवल्य, कैवल्य म्हणजे काय बघायचं. आपेगावला या, आळंदीला जा, ज्ञानोबारायाकडे बघा, म्हणजे प्रत्यक्ष कैवल्य मूर्तिमंत स्वरूपामध्ये त्या ठिकाणी विराजमान आहे. विठ्ठल विठ्ठल ज्ञानोबारायची मूर्ती जी स्थापित केली किती सुंदर आहे. अत्यंत पाहिली या वेधलावी बैसे जीवी जडोनी असं तिचं स्वरूप आहे. बघतच राहावं असं वाटावं अशा पद्धतीची सुंदर मूर्ती त्या ठिकाणी. म्हणजे नाथ महाराज जे ज्ञानोबारायांचं वर्णन करतायत, कैवल्याचा पुतळा ही नाथ महाराजांनी ज्ञानोबारायांप्रती व्यक्त केलेली श्रद्धा आहे. शब्दबद्ध केल्याशिवाय कळत नाही. मी नेहमी सांगतो, नेहमी मी उदाहरण देतो. एका बिस्किटाच्या जाहिरातीचं दादा नेहमी उदाहरण देतो. मी परवा सुद्धा कुठेतरी हा विषय मांडला. बिस्किटाची जाहिरात, त्यांना असं सांगायचं होतं की आमच्या बिस्किटामध्ये काजू आहेत. नीट ऐका म्हणजे कळेल मला काय सांगायचं आहे. त्या बिस्किटाच्या कंपनीला असं सांगायचं होतं की आमच्या बिस्किटामध्ये काजू आहेत. मला सांगा, जर सगळ्या काजूंचा चुरा करून भुगा करून त्याचं बिस्किट बनवलं असतं आणि कोणाला जर सांगितलं असतं हे काजूचे बिस्किट आहेत, किती लोकांनी मान्यता दिली असती सांगा मला. लोक म्हणले असते काही नाही, फसवणारे लोक आहेत. खऱ्या काजूचा पण तेच मैद्याचे बिस्किट बनवले आणि काजूचे 4 तुकडे जरी समोर दिसले तर माणसं काय म्हणतात, याच्यात काजू आहेत. त्यांचं एक फार सुंदर वाक्य आहे, काजू हो या प्यार दिखना चाहिए. काजू जसा दिसला तर कळतो आहे,
तसं आमची नाथ महाराजांवर श्रद्धा आहे, माऊलींवर श्रद्धा आहे. नुसतं म्हणून चालत नाही, ती दिसली पाहिजे, लक्षात ठेवा. म्हणून नाथ महाराजांची श्रद्धा ही प्रगट आहे. काहींच्या विषयी आपली श्रद्धा मनात असते, पण काहींची श्रद्धा अनाहूतपणे आमच्या मुखामध्ये येऊन जाते. त्यांच्या संबंधानं काही वक्तव्य मुखातून येऊन जातात. काय वक्तव्य आहे? आपण जर बघितलं तर संत महात्म्यांनी एकमेकांचं वर्णन केलेलं आपण पाहतो. आपल्या पूर्वसुरींचं वर्णन नामदेवराय आद्य चरित्रकार आहेत, एकनाथ महाराज दुसरे चरित्रकार आहेत, लक्षात घ्या. संत कवी महिपती महाराज तिसरे संत चरित्रकार आहेत. छोट्या मोठ्या प्रमाणामध्ये संतांची चरित्र लिहिली असतील, पण एकनाथ महाराजांनी आपल्या पूर्वसुरींच्या विषयी कृतज्ञता व्यक्त केलेली आहे. पूर्वजांच्या संबंधाने जो भाव नाथ महाराजांनी व्यक्त केला आहे, हे संतच करू जाणू. एक कीर्तनकार दुसऱ्या कीर्तनकारांचं वर्णन करणं टाळतात, मात्र आमचा आदर्श काय हे बघा. सर्व संतांनी एकमेकांचं वर्णन केलं आहे. जसं मी आता सांगितलं, कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. माझा माझे नाही बरं का, मालकर महाराज. ज्ञानोबा माझा, माझे म्हणणं वेगळं आणि माझा म्हणणं वेगळं. माझे म्हणजे थोडासा दूरचा भाव आहे, माझा म्हणजे जवळचा भाव आहे. आपण वडिलांना आहो बाबा म्हणू, मात्र आईला ए आई म्हणतो. त्याचं कारण काय? मुलाच्या अत्यंत जवळ आई असते. तसंच ज्ञानोबारायना ज्ञानाबाई माझी अनाथांची माय, एका जनार्दनी पाय वंदित असे. नाथ महाराजांनी काय वर्णन करावं? सर्व सुखाची लहरी, सर्व सुखाची लहरी, ज्ञानाबाई अलंकापुरी, ज्ञानाबाई अलंकापुरी, ज्ञानाबाई अलंकापुरी, ज्ञानाबाई अलंकापुरी, ज्ञानाबाई अलंकापुरी, ज्ञानाबाई सर्व सुखाची लहरी ज्ञानोबारायांचं वर्णन करतात, नाथ महाराज नामदेवरायांचं वर्णन करतात, गोरोबा काकांचं, सावता महाराजांचं आदी सर्व संतांचं वर्णन करतात. तुकोबाराय ज्ञानोबारायांचं वर्णन करतात, शरण शरण एकनाथा म्हणून नाथ महाराजांचं वर्णन करतात. वर्णन कोण करतोय आणि वर्णन कोणाचं होत आहे हे खूप महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या. वर्णन करणारं कोण आहे आणि वर्णन कोणाचं होत आहे हा विषय जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत वर्णन योग्य आहे की अयोग्य आपल्याला समजणार नाही. एकदा उंटाचं लग्न होतं. उंटाने असा विचार केला की जंगलातल्या सगळ्या प्राण्यांना आपण लग्नाला बोलू. सगळे प्राणी जमा झाले, असं मोठं स्टेज केलं, त्याच्यावर उंट आणि उंटीने आपल्या मुंडावळ्या बांधून उभे राहिले. प्राण्यांचा जो कोणी ब्राह्मण असेल त्यांनी लग्न लावलं. आहेर घेऊन आलेले सगळे रांगेत उभे राहिले. एक 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 जण शुभेच्छा देत पुढे पुढे निघून चालले. ते असं म्हटलं की ते थकलेले भागलेले नवरा नवरी डोळ्यासमोर येतात. ते येणारे माणसं येत राहतात, हसावं लागतं खोटं खोटं. मग हा सांगतो माझे यांचे अमुक,
ती सांगते माझी यांची अमुक, पाया पडावं लागतं 50 जणांच्या, बसायला वेळ मिळत नाही. मात्र काय, आपल्यासाठी आलेले असतात, सहन करावं लागतं. मग येतात जातात, येतात जातात. एक 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 प्राणी शुभेच्छा देऊन चालला. उंट आणि उंटणीला हॅपी मॅरेज लाईफ, चांगलं तुमचं जीवन असो वगैरे वगैरे वगैरे. आता प्रत्येकजण वा वा, फार सोहळा छान केला, थाटात केला, अमुक केलं तमुक केलं, असं सुरू झालं. आता सगळ्या प्राण्यांमध्ये गाढव सुद्धा रांगेत उभं राहिलं. ते गाढव रांगेत उभं राहतं बरं का. रांगेत उभं राहिलं. आता रांगेत उभं राहिल्याच्या नंतर तो बघू लागला, प्रत्येकजण काही ना काहीतरी शुभेच्छा देऊ लागला. आता उंट हा सगळ्या प्राण्यांमध्ये दिसायला अत्यंत कुरूप, म्हणजे त्याचं जन्माला आलेलं, नुकतंच जन्माला आलेलं बाळ जर आपण बघितलं, पिल्लू जर बघितलं, तर त्याचे असे गाळ म्हाताऱ्यासारखे लोंबलेले असतात. हां, त्याचे डोळे कसे तरी असतात, त्याची पाठ वाकडी तिकडे, शेपूट एवढी, पाय वाकडे तिकडे, अंग असं वेडं वाकडं, चालणं असंच. कुठूनच तो उंट दिसायला सुंदर नाही. पण गाढव विचार करू लागला, काहीतरी चांगलं बोलावं. आला समोर, उंटाला म्हणला, वाह उंट महाराज, काय सुंदर दिसताय म्हणले तुम्ही, लक्ष्मीनारायणाचा जोडा. वा. ते नेहमी म्हणतात ना, दर्शनाला आल्यानंतर कोणी आलं, वा वा वा, मोठी माणसं म्हणतात वा वा वा. काय झालं? हा, लक्ष्मीनारायणाचा जोडा. आता नेमका मुद्दा असा असतो की कोणी लक्ष्मी पण पाहिलेली नसते, नारायणही पाहिला नसतो, त्यामुळे धकून जातं. आता तो वर्णन करू लागला, वा 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 उंट महाराज, काय जोडी दिसते तुमची, अगदी वा, तुमच्यासारखी जोडी आजपर्यंत बघितली नाही. गाढव उंटाचं वर्णन करू लागलं. आता उंटाने ठरवलं, गाढव एवढंच जर का आपलं वर्णन करताय तर आज त्याचाच गायनाचा कार्यक्रम ठेवून दे म्हणले लग्नानिमित्त. लक्षात घ्या, गाढव जेव्हा गाढवाला कार्यक्रम देत असतो, हे फक्त कीर्तनकारांना किंवा थोडं थोडं सगळेजण पुढे सरका, थोडं पुढे सरका, म्हणजे जे आहेत त्यांना व्यवस्थित. खूप जागा आहे ना, दुप्पट जागा आहे. हो ना, थोडं पुढे सरका. विठ्ठल विठ्ठल पुष्ट्राणां विवाहेषु गीतं गायन्ति गर्दभाः परस्परं प्रशंसन्तम् अहो रूपम अहो ध्वनिः. उंट दिसायला चांगला नाही, गाढव त्याच्या रूपाचं वर्णन करतो. उंट त्याच्या गायनाचं कौतुक करतो. या कौतुकाला काहीही महत्त्व नाही, या वर्णनाला काहीही महत्त्व नाही. हे तसं आहे का? अजिबात नाही. नाथ महाराजांसारखे संत जेव्हा लिहितात तेव्हा सत्याला धरूनच लिहित असतात. अंतःकरणामध्ये जी गोष्ट आहे तीच प्रकट स्वरूपामध्ये व्यक्त करत असतात आणि तीच व्यक्त. ओम नमो ज्ञानेश्वरा, 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 ओम नमो
नमो ज्ञानेश्वरा हे ओम नमो ज्ञानेश्वरा 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 ओम नमो ज्ञानेश्वरा